शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता हा गळफांदी खुडलेला 3x1चा प्लॉट आहे आणि याला आज रोजी 82 दिवस झालेले आहेत. बघू शकता अशा प्रकारे पात्याची संख्या ही या ठिकाणी लागलेली आहे आणि 20 ते 22 बोंड या ठिकाणी सरासरी आपल्या झाडाला निघलेले आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे आपण याचं नियोजन केलेलं होतं. तर शेतकरी मित्रांनो, इथून पुढे आपण नियोजन करताना मुख्यतः आळी व पांढरी माशीसाठी नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की याच्यामध्ये पुढील प्रादुर्भाव हा आपल्याला या ठिकाणी थ्रिप्स व आपल्याला पांढरी माशी कंट्रोल करणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे इथून पुढील फवारणीत आपण त्याचं नियोजन करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण मागील फवारणीमध्ये कोणती फवारणी घेतलेली होती, तर त्याच्यामध्ये आपण प्लॅनोफिक्सचा वापर केलेला होता आणि प्लॅनोफिक्स त्याचा व्हिडिओ देखील आपण त्यावेळी टाकलेला आहे. प्लॅनोफिक्समुळे जी नैसर्गिक गळ होत असते ती त्या ठिकाणी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आपण त्या ठिकाणी प्लॅनोफिक्स 4 ml प्रति 15 लिटरचा पंप असं या ठिकाणी प्रमाण वापरलेलं होतं. तर त्याचा देखील आपल्याला बऱ्यापैकी रिझल्ट आलेला आहे. कारण की आपली पातेगळ ही सुरू होण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी वापरलं तर खूप चांगलं त्याचा रिझल्ट मिळत असतो. आपली एक चूक होते, त्या ठिकाणी आपण पाते गळल्यानंतर प्लॅनोफिक्स असो किंवा इतर कोणतंही औषध हे मारत असतो. त्यामुळे पुढील नियोजनामध्ये आपल्याला कोणत्या पद्धतीच्या अडचणी येणार आहेत त्याचा अंदाज बघून आपण जर या ठिकाणी उपाययोजनात्मक फवारणी जर केली तर निश्चितच त्याचा फायदा आपल्याला होत असतो. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे याची नियोजन आपण पुढील करणार आहोत. आणि त्याच प्रकारे जो आपण घन लागवड पद्धतीने या ठिकाणी सघन लागवड HDPS पद्धतीने जो प्लॉट केलेला आहे तो देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तर याचं जे नियोजन करताना आपल्याला फवारणीमध्ये आता आपली 4थी फवारणी ही आज किंवा उद्या होणार आहे. त्यामुळं आपल्याला या फवारणीमध्ये आपण कोणते औषधं वापरणार आहोत, कारण की या ठिकाणी आपल्याला इथून पुढच्या ही फवारणी पोळ्याची अमावस्येची फवारणी किंवा त्याच्यापूर्वीचे 2 दिवस व नंतर 4 दिवसाच्या नंतरही आपण ती फवारणी करू शकतो. ती खूप महत्त्वाची असते. त्यामुळे या नियोजनामध्ये आपल्याला चूक करायची नाही. तर शेतकरी मित्रांनो, नवीन असाल तर निश्चितच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या पद्धतीनं आपण प्लॉट डेव्हलप केलेले आहेत. त्याच्यामधील यश अपयश चुका हे आपण शेअर करत असतो आणि त्यामुळेच आपल्या नियोजनामध्ये निश्चितच आपल्याला फायदा मिळत असतो. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.